तुम्हाला मोबाईलवरती प्रोफेशनल लेवलची व्हिडिओ एडिटिंग करायला शिकायची आहे, पण मित्रांनो प्रायमरी किंवा कॅपकट यासारख्या ॲपमध्ये तुम्हाला एडिट करायला खूप अवघड जात आहे. पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की व्हीएन ॲपमध्ये एकदम सोप्या पद्धतीने एडिटिंग कशी करायची पूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज कव्हर करणार आहे. ए टू झेड पूर्ण सुरुवातीपासून ते लास्ट पर्यंत तुम्हाला माहिती. मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की व्हिडिओला ब्लर कसं केले जाते आणि व्हिडिओमध्ये काय लोगो कसे ऍड करायचे आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग कशी ऍड करू शकता ही पूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या समोर कोणता पण व्हिडिओ तुम्हाला एडिट करायला दिला, मित्रांनो इंस्टाचा शॉर्ट व्हिडिओ असो किंवा फेसबुकचा व्हिडिओ असो किंवा युट्यूब व्हिडिओ असो, तर मित्रांनो तुम्ही एका चुटकीमध्ये तुम्ही एडिट करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला माहिती कळणार आहे. मित्रांनो कुठे स्क्रिप्ट करून बघू नका. तर चला मित्रांनो जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला मित्रांनो जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी मित्रांनो पहिले आपल्याला प्ले स्टोर ऍप मध्ये जाऊन व्हीएन ऍप डाउनलोड करावं लागेल. तर चला मित्रांनो आपण पहिले प्ले स्टोर ऍप ओपन करून घेऊ आणि त्यामध्ये व्हीएन ऍप डाउनलोड करून घेऊ. तर चला मित्रांनो व्हीएन इथं सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं. केल्यानंतर बघा इथं व्हीएन म्हणून टाकायचं, व्हीएन आणि सर्च करून घ्यायचे. केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असा एक इंटरफेस त्या प्रकारचा इंटरफेस तुम्ही आल्यानंतर मित्रांनो इथं काय करायचं इन्स्टॉल करून घ्यायचंय. आणि इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर ऍप असं तुमच्यासमोर एक असा एक इंटरफेस खुलून मित्रांनो जिथे आपण व्हिडिओ एडिट करू शकतो. मित्रांनो बघू शकता असा न्यू व्हिडिओ म्हणून इथं न्यू प्रोजेक्ट म्हणून इथं ऍप न्यू प्रोजेक्ट म्हणून इथं इंटरफेस इन आल्यानंतर मित्रांनो काय करायचं ह्या इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचे आणि याला सेव्ह करून घ्यायचे. केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर याला अलावचा ऑप्शन मागून अलाव करून घ्यायचे. आणि बघा डायरेक्ट तुम्हाला हा ऍप डायरेक्ट गॅलरीमध्ये घेऊन जाईल. घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे जो व्हिडिओ एडिट करायचा आहे तो इथे व्हिडिओ घ्यायचा आहे. हा व्हिडिओ इथे घेणार आहे. तर बघू शकता मी इथं हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि आता हा व्हिडिओ आलेला आहे आपल्या टाइमलाईन वरती. तर मित्रांनो हा व्हिडिओ बघा आपला व्हिडिओ जो आहे तो इथून चालू होतो. बघा खाली तुम्ही बघू शकता इथं खाली तर व्हॉल्यूम पण दिसते मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला इथून स्टार्ट होतो. तर मित्रांनो इथं काय करतं आपल्याला इथं कट मारायचा. असा कट मारल्यानंतर मित्रांनो त्या पद्धतीने कट मारून घ्यायचा मित्रांनो. काही जागा नाही त्याच्या सेकंडवरती क्लिक करून अशा पद्धतीने कट मारून घ्यायचा. घेतल्यानंतर मित्रांनो बघा हा जो पार्ट आहे आपल्याला हा डिलीट करायचा आहे. डिलीट करायसाठी काय करायचं सिंपल एकदम प्रोसेस आहे मित्रांनो. व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. बघा इथं डिलीटचा ऑप्शन आहे. त्या डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने तुमचा पार्ट कट होऊन जाईल. मित्रांनो बघू शकता आता काय करायचंय बघा आपल्या व्हिडिओची जी क्वालिटी एकदम बेकार दिसते मित्रांनो. त्या क्वालिटी सुधारण्यासाठी काय करायचंय तिथे फिल्टरचा ऑप्शन आहे खाली त्याच्यावरती क्लिक करायचंय. केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुमच्यासमोर असा इंटरफेस आल्यानंतर काय ऑब्जेक्टवरती क्लिक करून घ्यायचे. आणि बघा इथं काय करायचंय बघा याला थोडंसं वाढून घ्यायचंय थोडंसं. आणि नंतर बघा इथं कंट्रास्ट आहे मित्रांनो. कंट्रास्टला थोडंसं हे करून घ्यायचंय. आणि इथं बघा इथं सिच्युएशन आहे. सिच्युएशनला काय करायचंय ब्राईटनेस सिच्युएशनला वाढून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने वाढून घ्यायचे. आणि तुम्ही माझ्यापेक्षा बेहतर एकदम हाय क्वालिटीमध्ये तुम्ही इथे व्हिडिओ एडिट करू शकता मित्रांनो. मी फक्त तुम्हाला सांगतोय मित्रांनो कशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने इथं बघा टेम्परेचर आहे मित्रांनो. टेम्परेचर थोडं कमी करून घ्यायचे, लो करून घ्यायचे. आणि बघा इथे HSL आहे मित्रांनो. याला वाढून घ्यायचे थोडंसं. ही जी लाईन आहे आणि ती पण मधली लाईन आहे ती पण तिला थोडीशी वाढून घ्यायची. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही इथे हे करू शकता मित्रांनो. ऍडजस्टमेंट करू शकता. बघा आता थोडा व्हिडिओ क्वालिटी एकदम बेहतर झाली मित्रांनो. पहिल्यापेक्षा चांगली झाली. याला काय करायचं ओके करून घ्यायचं. केल्यानंतर बघू शकता आता हे झालं आपला. तर या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी बघू शकता. आपल्या व्हिडिओची क्वालिटी एकदम चांगली पहिल्यापेक्षा चांगली झाली. आता काय करायचं मित्रांनो आता तुम्हाला जर काय एखादा स्क्रीनशॉट किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला इथं ऍड करायची. समजा आपण पहिले स्क्रीनशॉट लावू इथे बघा तुम्ही किंवा एखादा फोटो किंवा स्क्रीनशॉट तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे किंवा आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग लावायची. समजा तुम्हाला आता व्हिडिओ तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे केली ती स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्ही या ठिकाणी लावू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण इथे व्हिडिओवरती क्लिक करायचं. केल्यानंतर बघा तुमची जिथं पण स्क्रीन रेकॉर्डिंग असेल मित्रांनो अशा पद्धतीने बघा आता ही स्क्रीन रेकॉर्डिंग आहे माझी. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही ते स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्ही ऍड करू शकता. बघा इथे स्क्रीन रेकॉर्डिंग इथे ऍड झाली मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही ते झूम करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग लावू शकता. अशा पद्धतीने लावू शकता. आणि मित्रांनो इथं तुम्ही इफेक्ट वगैरे ट्रान्सलेशन इफेक्ट वगैरे पण लावू शकता याला. तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने लावले. आता मित्रांनो आता तुम्हाला जर का इथं लोगो वगैरे ऍड करायचा असेल लोगो वगैरे लावायचा असेल मित्रांनो तर तुम्ही काय करायचं बघा इथं फोटोचं ऑप्शन तर प्लस चिन्हावरती क्लिक करायचं. केल्यानंतर बघा फोटो इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे डायरेक्ट तुम्हाला गॅलरीमध्ये घेऊन गॅलरीमध्ये तुम्ही जो पण इथं लोगो आहे मित्रांनो तो लोगो तुम्ही ऍड करू शकता. जसं की मी आहे तर 3 लोगो आहे मित्रांनो. हे लोगो मी इथे ऍड करणार आहे. बघा अशा पद्धतीने तुम्ही लोगो इथं ऍड करू शकता. आणि इथं ट्रान्झिशन इफेक्ट जे आहे
ते इफेक्ट तुम्ही लावू शकता बघा. अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन इफेक्ट तर मित्रांनो बघू शकता असे ट्रान्झॅक्शन इफेक्ट तुम्ही लावू शकता एकदम सोप्या पद्धतीने. बघू शकता खूप सोपं आहे मित्रांनो. असे ट्रान्झॅक्शन इफेक्ट तुम्ही इथे लावू शकता आणि ते लोगो पण ऍड करू शकता मित्रांनो. फक्त मी तुम्हाला सांगतोय तुम्ही अजून याच्यापेक्षा बेटर तुम्ही इथे व्हिडिओ क्वालिटी करू शकता आणि व्हिडिओ इथे एडिट करू शकता मित्रांनो. मी तुम्हाला सांगतोय कशाने काय होते. तर मित्रांनो बघा, तुम्हाला जर का व्हिडिओमध्ये टेक्स्ट ऍड करायचे मित्रांनो, म्हणजे काही टॅक्स वगैरे ऍड करायचे, नाव वगैरे टाकायचं काहीतरी, तर सबस्क्राईब करा असं काहीतरी नाव म्हणजे टेक्स्ट वगैरे ऍड करायचं असेल तर काय करायचं बघा, इथं टीचं ऑप्शन बघा, टी वरती क्लिक करायचं. केल्यानंतर बघा टेक्स्ट वरती क्लिक करून घ्यायचं. केल्यानंतर बघा इथं भरपूर जे तुम्हाला टेक्स्ट इथे भेटेल मित्रांनो. तुम्ही इथं तुमच्या व्हिडिओमध्ये टेक्स्ट जसे लागले त्या पद्धतीने तुम्ही ते टेक्स्ट घेऊ शकता. तुम्ही बघा इथं टेक्स्ट वरती क्लिक करतोय बघा आणि इथं तुम्हाला जे पण तुम्हाला इथं टेक्स्ट पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता आणि इथं तुम्ही नाव टाकू शकता. आपण जसं की टाकणार आहे सबस्क्राईबर टाकणार आपण, ठीक आहे. नाव टाकून घेतले. आता याला काय करायचं, याला कलर एडिटिंग करायची. कलर कसं करायची मध्ये कलरवरती क्लिक करायचं बघा. इथं तुम्ही ब्लॅक कलर देऊ शकता, रेड कलर देऊ शकता, याला बॉर्डरवरती देऊ शकता. इथं भरपूर इथं ट्रान्झॅक्शन इफेक्ट लावू शकता. इथं भरपूर इथं तुम्हाला दिसते बघा या ठिकाणी सर्व इथं काही तुम्ही ऍड करू शकता बघा. ट्रान्झॅक्शन इफेक्ट वगैरे तुम्ही इथं सर्व काही ट्रान्झॅक्शन इफेक्ट वगैरे तिथं तुम्ही लावू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही टेक्स्ट ऍड करू शकता बघा. इथं अशा पद्धतीने तुम्ही टेक्स्ट ऍड करू शकता. हे तुम्ही ब्लॉगिंग करताय आणि एखाद्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर असे आवाज येतोय मित्रांनो, आवाज येतो भरपूर ठिकाणी. त्या ठिकाणी तुम्ही काय करता, फक्त तुम्हाला आता तुमचा आवाज त्या ठिकाणी येत नाही मित्रांनो व्हिडिओमध्ये, तर तुम्ही काय करता व्हॉइस ओव्हर करू शकता मित्रांनो. व्हॉइस ओव्हर करण्यासाठी काय करता बघा, इथं जे वरचा ऑप्शन आहे मित्रांनो त्यावर क्लिक करून घ्यायचे. केल्यानंतर मित्रांनो रेकॉर्डिंगचा ऑप्शन मित्रांनो, इथं रेकॉर्डिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, याला अलाव करून घ्यायचे. केल्यानंतर बघा इथं रेकॉर्डिंग याच्यावर क्लिक केल्यानंतर नाही का मित्रांनो डायरेक्ट रेकॉर्डिंग स्टार्ट होते. तुम्हाला करून दाखवतो, हे बघून घ्या. हॅलो मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे VN ॲपमध्ये कशी एडिट करायची. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही इथे रेकॉर्डिंग करू शकता, बघू शकता. अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने मी इथं रेकॉर्ड केलंय बघा. तुम्हाला दाखवतो थोडं आवाज ऑन करून. अरे बघा, पहिले आपण हा आवाज कमी करून टाकू आणि आता हा बघा तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करायला शिकायचे पण मित्रांनो. तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही इथे रेकॉर्डिंग पण करू शकता मित्रांनो. एकदम प्रॉपर तरीका आहे मित्रांनो, मस्त. आणि तुम्हाला इफेक्ट लावायचा असेल व्हिडिओमध्ये काही इफेक्ट बघा, इथे इफेक्टचा ऑप्शन इथे इफेक्ट तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. आणि इफेक्ट पण तुम्ही इथे लावू शकता. भरपूर इथे इफेक्ट अवेलेबल आहे मित्रांनो, एकदम फ्री मध्ये इफेक्ट आहे मित्रांनो. इथे बघू शकता व्लॉग, फनी, भरपूर इथे इफेक्ट इथं अवेलेबल आहे मित्रांनो. इथे इफेक्ट पण लावू शकता मित्रांनो. फक्त इथं काय करायचं, एक इफेक्ट इथे घ्यायचं आहे मित्रांनो आणि इथं यूज वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इथं तुमच्या व्हिडिओसाठी ऍड करू शकता जो पण तुम्हाला इफेक्ट लागतो. आणि बघा इथं डबल तुम्हाला जर का गॅलरी म्हणून सॉन्ग वगैरे घ्यायचे, तिथे म्युझिक वरती क्लिक करायचं. केल्यानंतर बघू शकता डायरेक्ट युवर्स मध्ये जायचे. गेल्यानंतर बघा इथं म्युझिक लायब्ररीमध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर भरपूर तुमच्या जेवढे पण गॅलरीमध्ये म्युझिक सेवा असेल तुमच्या फोनमध्ये तेवढे म्युझिक इथे येऊन जाईल मित्रांनो. आणि मित्रांनो आता सपोज तुम्हाला ह्या व्हिडिओचा मधला पार्ट तुम्हाला कट करायचा आहे समजा, हा मित्रांनो तुम्हाला इथून हा पार्ट नकोय तुम्हाला, तर काय करायचं, या कैचीवरती क्लिक करायचंय. बघा इथं 2 पार्ट तयार होणार. हा एक पार्ट इथं, हा इथपर्यंत पार्ट नकोय तुम्हाला, इथं हा करायचंय. आणि जो पार्ट नकोय त्या पार्टवरती क्लिक करून याला डिलीट करून टाकायचंय. बघा अशा पद्धतीने डिलीट केल्यानंतर हा डायरेक्ट व्हिडिओ तुमचा इथं मॅच होऊन जाईल. आणि राहिला मित्रांनो जर ट्रान्झॅक्शन इफेक्ट ऍड करायचं आहे नंतर, तुम्हाला असं वाटतं की डायरेक्ट हा व्हिडिओ स्टार्ट होईल, तर तसं करता न करता तुम्ही डायरेक्ट इथं याच्यावरती प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून, तर अशा पद्धतीने तुमचा पार्ट कट होऊन जाईल मित्रांनो आणि सेकंड पार्ट तुमचा इथे ऍड होऊन जाईल. ऍड झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं भरपूर अशी फीचर मित्रांनो तुम्ही इथे ऍड करू शकता. बघा इथं जसं फिल्टर आहे, इथं बघा इथं कटआउटचं पण ऑप्शन मित्रांनो. बघा इथं व्हॉल्यूम कमी जास्त करू शकता तुम्ही, व्हॉल्यूमचं पण ऑप्शन मित्रांनो. आणि बघू शकता इथं क्रपचं पण ऑप्शन आहे. इथं बघा रोटेट, इथं सगळं फिट वगैरे सगळं इथं ऑप्शन दिलं मित्रांनो. ब्लर, हा मित्रांनो तुम्हाला जर का व्हिडिओमध्ये ब्लर करायचं असेल तर बघा इथं ब्लरचं ऑप्शन आहे मित्रांनो. इथं ब्लर केल्यानंतर पहिला बेसिकचं ऑप्शन आहे, तिथं ब्लर बघा तुम्ही तुम्हाला जसं लागेल तसं इथं या ठिकाणी तुम्ही ब्लर करू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने तुम्ही ब्लर करून घेऊ शकता. तर आपल्याला सध्या काही ब्लर करायचं नाही, फक्त तुम्हाला मी सांगतो डेमो म्हणून. तर बघा, आणि तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमधून एक्स्ट्रा तुम्हाला या व्हिडिओमधून जर का ऑडिओ बाहेर काढायचा असेल फक्त ऑडिओ, तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघा एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून तुम्ही ह्या ठिकाणी हा ऑडिओ डायरेक्ट बाहेर काढू शकता आणि या ऑडिओला क्लिक करू शकता किंवा मॅनेजमेंट करू शकता मित्रांनो अशा पद्धतीने. तर मित्रांनो तुम्ही VN ॲपमध्ये एडिटिंग करू शकता, प्रॉपर मध्ये एकदम प्रोफेशनल एकदम एडिटिंग करू शकता, माझ्यापेक्षा भारी करू शकता. मी तुम्हाला सांगितलंय फक्त. आणि तुम्हाला अजून जर का प्रॉपर एडिटिंगसाठी व्हिडिओ पाहिजे असेल तर मित्रांनो मला कमेंट करा की अजून प्रॉपर व्हिडिओ मला बनवून द्या. तर मित्रांनो मी नक्की तुमच्यासाठी प्रयत्न करेन आणि नक्की तुम्हाला एक व्हिडिओ मी अपलोड करून देईल. तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत मित्रांनो.